अमेरिका आणि इराण व इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम जगावर झाला आहे. भारतामध्ये गॅस इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून अनेक व्यवसाय हे ठप्प झालेले आहे. जळगावातील हॉटेल व्यवसाय देखील ठप्प झाले असून आता सध्या लाकडांची मागणी वाढलेली आहे. जळगाव शहरातील स्वामिलमध्ये या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांची मागणी वाढली असून अनेक व्यावसायिक हे सिलेंडर या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर स्थगित करण्यात आल्यामुळे लाकडं सध्या सॉमिलमध्ये घेताना या ठिकाणी दिसून येत आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सॉमिलचे व्यावसायिक आहे पियुष पाटील. आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगणार? अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र त्याचा थेट परिणाम जगावर झाला आहे. इंधनाचा तुटवडा भासत आहे. अनेक व्यवसाय हे ठप्प झालेले आहे. सध्या लाकडांची मागणी चांगली वाढलेली आहे. काय सांगणार? आपण बघतोय ही जी युद्धाची स्थिती उद्भवली आहे आणि एकीकडे आपण बघतो की जवळपास प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडर लोक वापरत होते, शेगडी वापरत होते आणि त्याला पर्याय म्हणून काही प्रमाणात इलेक्ट्रिक शेगडीचा त्या ठिकाणी वापर होत होता. परंतु आता गॅस सिलेंडर हे पूर्णपणे ठप्प झालेले सध्याच्या स्थितीत आपल्याला बघायला मिळत आहेत किंवा उपलब्ध होत नाहीये आणि त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी वापरत असताना त्याचे येणारे बिल हे ग्राहकांना परवडणारे नाहीये आणि यामुळे आता पुन्हा पारंपरिक पद्धतीने लोक या ठिकाणी लाकडं घ्यायला मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामध्ये छोटे व्यावसायिकदार असतील, घरगुती वापरासाठी असतील किंवा मोठे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा खानवळ चालक असतील, हे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर लाकडं घ्यायला या ठिकाणी आमच्याकडे येत आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये आता सध्या लाकडांची मागणी कशी वाढलेली आहे, काय सांगाल? साधारण आधी फार किरकोळ विक्री त्या ठिकाणी होत होती, कारण की जवळपास प्रत्येक घरी शहरात राहणाऱ्या या ठिकाणी गॅस सिलेंडर वगैरे याची व्यवस्था होती किंवा आहे. परंतु आता त्यामध्ये जवळपास 8 ते 10 पटीने वाढ झालेली आहे. सध्या काय किलोने हे लाकडं सध्या मिळत आहे? साधारण 6 ते 7 रुपये किलो लाकडाचा दर या ठिकाणी आहे आणि तो सध्या स्थितीत स्थिर आहे. मागणी वाढली? मागणी नक्कीच वाढली. व्यवसाय कसा आहे सध्या, तेजीत आहे का लाकडी? तेजीत म्हणता नाही येणार, त्यामध्ये बऱ्यापैकी लाकडाची घट असते इत्यादी अनेक आम्हाला पण ते स्टॉक करून ठेवावे लागतात. ओले लाकडं कोणीही घ्यायला तयार नसतं. आज आम्ही जे लाकूड ज्याचं वजन 10 किलो आहे, तर तो 7 महिन्यानंतर त्याला कोणीतरी गिराईक येतं, तेव्हा मात्र त्याचं 10 किलोचं 6 किलो वजन त्या ठिकाणी शिल्लक असतं. आणि अशा पद्धतीने हा आमचा वडिलोपार्जित म्हणजे अगदी आजोबांपासूनचा व्यवसाय असल्यामुळे तो आमचा चालू आहे. नक्कीच अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासत असून मात्र या ठिकाणी लाकूडमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिक हे सध्या तरी चुलीवरती आपला या ठिकाणी स्वयंपाक बनवताना दिसून येत आहे आणि लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि लाकूड व्यवसायाला देखील याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.